एक नवीन जोडपं आलं होतं. म्हणजे लग्न नव्हतं झालं त्यांचं, लग्न होणार होतं. पण लग्नाच्या अगोदर माझ्याकडे येतात ना, तर ती बायको जीवविद्येमध्ये नव्हती. मी तिला प्रश्न विचारला एकच. म्हटलं, "सगळ्यात महत्वाचं काय?" तर ती बोलली, "करिअर." कारण दोघेही टॉप क्लास शिकलेले. हं, काय शिकले सांगत नाही, तर लगेच कळेल कोणते. लोकांच्या डोक्यात चक्र चालू असतात ते कोणते म्हणून. दोघेही टॉप क्लास शिकलेले एकदम. तर तिला मी सहज विचारलं, तिने मला सांगितलं, "करिअर खूप महत्वाचं आहे." मी म्हटलं, "बरोबर आहे." म्हटलं. मग मी तिला सांगितलं, की आयुष्यामध्ये करिअर आपण कशासाठी करतो? तर बोलली, "सुख मिळण्यासाठी." म्हटलं, "मग सुख कोणासाठी?" फॅमिलीसाठी. मग मी तिला म्हटलं, "सगळं मिळालं आणि हेल्थ बरोबर नसेल तर काय होईल?" "नाही, नाही, नाही, हेल्थ महत्वाची आहे." मग मी तिला समजावून सांगितलं. म्हटलं, "सगळ्यात महत्वाची असेल तर हेल्थ. हेल्थ नसेल तर काही नाही. लक्षात ठेवा. हेल्थ नसेल तर एन्जॉयमेंटच नाही, सुख नाही. कारण सुख भोगायला पण इंद्रिय लागतात ना. सद्गुरूंनी सांगितलंय, सुख भोगायला मन लागतं. तर मन असतं एक वेळ, जाऊ दे ते. पण इंद्रिय तर पाहिजे सुख भोगायला. कारण सुख आपण कुठे कशाने भोगतो? इंद्रियाने भोगतो ना. आनंद आणि सुख ह्याच्यामधले फरक काय माहितीये ना? आनंद आणि सुख ह्याच्यामध्ये फरक काय आहे? तर आनंद सुख रूपाने व्यक्त होतं, लक्षात ठेवायचं. एखाद्या माणसाला आनंद झाला की तो इंद्रियातनं व्यक्त होतो. मग डोळे असे होतात, असं 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 काय काय होतं ना माणसाला, टाळ्या वाजवतो काय काय. तर हे आनंद आहे ना, अव्यक्त असतो. तो सुख रूपाने म्हणजे इंद्रियामार्फत व्यक्त होत असतो. त्यामुळे हे जर सुख पाहिजे असेल तर इंद्रिय पहिली शाबूत पाहिजे, कारण इंद्रियामार्फत ते सुख व्यक्त होतं. हो की नाही? डोळेच नसतील तर काय बघणार? असं असं करून शोधतात. मग नाटक बघायला आले असं ऐकतं, कसे बसे हात धरून आणायला लागतं. बरोबर की नाही? म्हणून इंद्रिय ही, तुम्हाला जर सुख पाहिजे असेल तर हे सुख हे इंद्रियातनंच भोगायला मिळतं आपल्याला. म्हणून इंद्रिय इंटॅक्ट पाहिजे, म्हणजे हेल्थ चांगली पाहिजे. बरोबर ना? म्हणून सर्वात महत्वाची हेल्थ. म्हटलं हेल्थ सगळ्यात महत्वाची, मी सबंध दिवस करत बसणार नाही ना. तिला मी थोडक्यात समजावून सांगितलं. इतका वेळ समोर पळून गेली असती, नको ते तुझे, नको ते तुझे दादा म्हटलं. मग हेल्थ नसेल तर काय नाही. सद्गुरूंनी पण सांगितलं की शरीर हे सगळ्यात महत्वाचं. म्हटलं नेक्स्ट आहे ती, आपण सगळं कशासाठी कमवतो, पैसा कमवतो, सगळं कशासाठी करतो, की घरात सुख व्हावं, फॅमिली लाईफ चांगलं व्हावं. बरोबर की नाही? मुलं चांगली शिकावी, त्यासाठी पैसा लागतो. सगळ्या गोष्टीसाठी पैसा लागतो. त्यामुळे आपण करिअर कशासाठी करतो, तर फॅमिली लाईफसाठी करतो. नंतर तिसरी गोष्ट म्हणजे सोशल लाईफ. आपल्याला जे समाजाने दिलेलं आहे त्याला परत काहीतरी देणं गरजेचं आहे ना आपल्याला. तर ते पण महत्वाचं आहे. आणि सोशल राहणं म्हणजे मित्रांबरोबर मजा मारणं, बरोबर, मैत्रिणीबरोबर मजा मारणं, हे सगळं पाहिजे. याला सोशलिंग म्हणतात ना, सोशलिंग. ते पण महत्वाचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. पण ह्याला एक क्रमवारी आहे. सगळ्यात महत्वाची हेल्थ, त्याच्यानंतर फॅमिली लाईफ, त्याच्यानंतर करिअर, त्याच्यानंतर सोशल लाईफ, आणि शेवटी लाईफ फॉर समबडी एल्स, सोसायटी. बरोबर, समाजासाठी. मग मी तिला सांगितलं की जरी सगळ्यात महत्वाची हेल्थ जास्त असली आणि करिअर तिसऱ्या क्रमांकावर असलं, तरी जास्त वेळ करिअरला द्यायला पाहिजे. करिअरला सगळ्यात जास्त वेळ दिला पाहिजे. त्याच्यापेक्षा कमी वेळ फॅमिलीला चालेल, त्याच्यापेक्षा कमी वेळ हेल्थला चालेल. बरोबर ना? म्हणून हेल्थला अर्धा तास, एक तास खूप झाला. 56 दिवसामध्ये अर्धा तास, कमीत कमी 1 तास दिलं तर बरं आहे. हे देणं गरजेचं आहे. फॅमिलीला
दिवसातनं 1-2 तास तरी दिले पाहिजे. बरं दिवसातनं नाही जमलं तर आठवड्यातनं दिले पाहिजे. एखाद दिवस, 2 दिवस सुट्टी असतेच ना, तो सगळा फॅमिली लाईफसाठी दिला पाहिजे. बाकी सगळा वेळ करिअरसाठी दिला पाहिजे. कारण करिअरमध्ये जर पुढे जायचं असेल, तर तुम्हाला करिअरला वेळ द्यायलाच पाहिजे. बरोबर ना? आणि मग सोशल लाईफ आणि राहिलेलं, बरोबर, थोडं-थोडं जसं जमेल तसं. मग तिला ते पटलं. पण तिने हे करिअर का उत्तर दिलं? कारण आज प्रत्येक जण करिअरच्या मागे आहे म्हणजे पैशाच्या मागे. करिअर हे जरा गोंडस नाव दिलं त्याला. करिअर म्हणजे काय मोठी काहीतरी देशासाठी करणार, काय नाही. करिअर म्हणजे आपल्या व्यवसायामध्ये कसं पुढे जाता येईल आणि पुढे जायचं म्हणजे सत्ता. सत्ता मिळाली पाहिजे, पैसा मिळाला पाहिजे. ही प्रत्येकाची आवड असते आणि प्रत्येकाची असते. म्हणून मी म्हटलं सत्ता ही सगळ्यात महत्वाची. सगळ्यांना सत्ता पाहिजे. घरामध्ये सुद्धा आईला, सासूला सत्ता पाहिजे. सगळीकडे सत्तेचाच प्रॉब्लेम आहे आणि काय नाही. सगळीकडे सत्तेसाठी भांडणं चाललेली आहे सगळीकडे. राजकारणामध्ये म्हणा, कंपनीमध्ये म्हणा, सगळीकडे सत्ता. प्रत्येकाला पुढे जायचं असतं. प्रत्येकाला आपल्या हातात सत्ता पाहिजे असते. म्हणून संघर्ष जो चाललाय सगळीकडे कुटुंबामध्ये सत्तेसाठी. इतके दिवस आईची सत्ता असते घरामध्ये. नाही म्हटलं तरी हाऊस वाईफ असली तरी सुद्धा तिची सत्ता चालते. बहुतेक ठिकाणी, सगळीकडे म्हणत काही ठिकाणी नसते, ती जाऊन दे. बहुतेक ठिकाणी आज सत्ता असते ती बाईचीच असते घरामध्ये. त्यामुळे घरामध्ये आई जी असते तिचं खूप प्रस्थ असतं. मुलगा ऐकतो, नवरा ऐकतो, सासू सासऱ्यांना ऐकायलाच लागतं, बरोबर की नाही? त्यामुळे एक सत्ता चालू असते. मग जेव्हा सून येते घरामध्ये तेव्हा सत्ता कुठेतरी हलते, बरोबर ना? हो काय, तुला काय माहिती अजून? सून घरामध्ये आलंय की माणूस असा सावध होतो. सद्गुरूंनी सांगितलं सावध तो सुखी. म्हणून तो लगेच तो सावध होतो की आता सून आलेली आहे, आता माझी सत्ता हल्ली नाही पाहिजे. कारण सत्तेचं महत्त्व खूप आहे प्रत्येकाला. मी सांगितलं मगाशीच, प्रत्येकजण आसुसलेला आहे सत्तेसाठी. म्हणून तिला सत्ता सोडायची नसते आपली. चुकीचं काय नाही, उगीच नाही तर मला मी दोष देतो म्हणून. मगाशीच म्हटलं, सुरुवातच केली की प्रत्येकाला सत्ता पाहिजे असते. सून घरामध्ये आलं की सत्तेचा संघर्ष चालू होतो. दाखवत नाही दोघेही, मगाशी नाटक बघितलं ना, पण प्रत्येकाला आपली सत्ता पाहिजे असते. ह्याच्यातनंच घरामध्ये फॅमिली लाईफ डिस्टर्ब होतं, ते या सत्तेमुळेच होतं. म्हणून ही सत्ता सोडता आली पाहिजे, योग्य वेळी सोडता आली पाहिजे. समजलं ना? मी नेहमी म्हणतो की सोडणं खूप महत्त्वाचं असतं. सगळं घट्ट धरून बसतो आपण. सत्ता ही कशासाठी आहे? अहंकार आहे. प्रत्येकामध्ये जो मी आहे ना, तो अहंकार खूप, त्याला सतत फुंकर घालायला पाहिजे कोणीतरी, मग बरं वाटतं त्याला. समजलं ना? म्हणून थोडंसं कौतुक करणं एकमेकांचं हे खूप गरजेचं असतं. नवऱ्याने बायकोचं कौतुक करणं, सासूने सुनेचं, सुनेने सासूचं. मी आता सोल्युशन देतोय. हे जी कौतुक करणं म्हणतात ना, ह्या बाबतीत महिला शक्ती थोडीशी मागे असते. पटते की नाही पटत? मी तरी ऑब्झर्वेशन करत असतो सगळीकडे. दुसऱ्यांचं कौतुक करणं ह्याच्यामध्ये महिला मागे असतात, त्यामुळे पुरुष बरे असतात. नाही, काही काही पुरुष पण काही बोलत नाहीत. पण खरं म्हणजे कौतुक हा विषय ना सगळ्यात महत्त्वाचा आहे. तुम्हाला जर फॅमिली लाईफ सगळीकडे तुम्हाला जर सुख पाहिजे असेल आणि सगळं लोक चांगली नांदली पाहिजे असेल तर कौतुक करणं गरजेचं आहे. कारण प्रत्येकाचा हा मी असतो ना, हा खूप मोठा असतो. प्रत्येकाला वाटतं मी मोठा. हा जो मी आहे ना, त्याच्यावर थोडंसं फुंकर घालणं गरजेचं असतं. आणि त्याच्यामध्ये केलं तर काय बिघडलं? कोणी जरा चांगले कपडे घातले
तर विचारा ना, अरे छान आहे, छान दिसली आज. पण एक गोष्ट सांगतो की प्रत्येक व्यक्तीमध्ये काय ना काहीतरी चांगलं असतं, काय ना काहीतरी. कोणाचं सुख बघवत नाही कोणालाच. सगळंच छान चाललेलं असेल, लोकांना बघवत नसतं. लोक आग लावायला तयारच असतात, म्हणतो ना. म्हणून आपण सावध राहणं, सद्गुरूंनी सांगितलं सावध, सावध सांगितलं राहायला. कारण लोकांना आपलं सुख बघवत नाही, आपली प्रगती लोकांना बघवत नसते. काय माहीत नाही, हा दोष आहे मनुष्य जातीचा. पण जीवनविद्येमध्ये आल्यानंतर सद्गुरूंनी शिकवलेलं आहे आपल्याला, बरोबर की नाही, की दुसऱ्यांची चांगलं बघायला शिक. आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही चांगलं असतंच, हो की नाही. काही हुशार असतात, काही नाटकं चांगली करतात, काही चांगले बोलतात. तर प्रत्येकामध्ये काही ना काही चांगलं असतंच. कोणी दिसायला सुंदर, कोणी वक्तृत्वामध्ये सुंदर, कोणी. आपण थोडंसं जरी कौतुक केलं त्याचं, खूप त्याला आनंद होतो. आणि त्यांनीच माणसं एकत्र येतात, लक्षात ठेवायचं. जो माणूस एकमेकांचं कौतुक करतो ना, ती माणसं आवडतात सगळ्यांना. आपल्याला जर सुखी राहायचं असेल, सुखी, तर महिलांसाठी आज महिलांचा दिवस आहे. महिलांनाही एकमेकांना, आपल्या सुनेला म्हणा, आपल्या सासूला म्हणा, थोडंसं दोन कौतुकाचे शब्द बोलले, सासू पण खुश होते, समजलं ना. सासू पहिल्यांदा अशी ही असते, काय म्हणतात त्याला, नवीन सून आली की तिला भीती असते, कारण 10 लोकांनी सांगून ठेवलेलं असतं, सून आलेली आहे सावध राहा. त्यामुळे ती सावधच असते पवित्रा घेऊन. अशा वेळेला सुनेने तिला छानपैकी बोललं. तिने सुरुवातीला छान बोलली, ती सासू मस्त बोलली, तू मी तुझी आई आहे. पण लगेच पुढलं टाकलं, आई काय बोलली म्हणजे मला बोलायला दे तू. तर सांगायचा मुद्दा काय की स्त्रीमध्ये शक्ती खूप आहे. आज जी सुखी कुटुंब सुखी करण्याचं सगळी ताकद स्त्रीमध्येच आहे. याच्याबद्दल मी तरी संशय नाही माझ्याकडे, कळलं ना. मग याच्या अर्थ पुरुषांनी काय करायचा प्रश्नच आहे. म्हणून मी झालं, पुरुषांनी स्त्रीचा सन्मान केला पाहिजे. सन्मान करायचा म्हणजे काय, स्त्री जे काही करते त्याची थोडीशी कदर असली पाहिजे. आपण स्त्रीला गृहीत धरतो, सर्व कामं करून सुद्धा ऑफिसमध्ये जाऊन पुन्हा तिथे सुद्धा पुढे जाणं सोपं नाही काम, कळलं ना. म्हणून स्त्री सन्मान म्हणजे स्त्रीची कदर करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि कदर करणं म्हणजे काय करायला लागत नाही जास्त. मला तरी असं वाटतं, सुखी जीवन होण्यासाठी काय जास्त करायचंच नसतं. मी माझ्या कवितेत लिहिलेलं आहे, जीवनविद्या जगायची म्हणजे काय करायचं, तुला जे हवं आहे ना ते दुसऱ्यांना दे, झालं. सोपं आहे एकदम. जीवन सुखाने जगण्यासाठी काय जास्त काही करायचं नसतं, हेच मी सांगितलं. जीवनविद्या जगणं म्हणजे काय, जास्त काही करायचं नाही. तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही दुसऱ्यांना द्या, हे सद्गुरूंनी सांगितलेलं आहे. तुम्हाला जे हवं आहे ते दुसऱ्यांना द्या. तुम्हाला सुख हवं आहे दुसऱ्यांना द्या. तुम्हाला स्तुती केली पाहिजे दुसऱ्यांची करा, हो की नाही. म्हणून आपल्याला सगळ्या गोष्टी पाहिजे असतात, पण दुसऱ्यांना द्यायला आपण तयार नसतो. दुसऱ्यांना देता आलं पाहिजे. आणि काही गोष्टी सोडून देता यायला पाहिजे. आपल्याकडे ते सोडून देणं शक्य होत नाही लोकांना. बऱ्याच लोकांना मी बघितले की एकदा धरलं मनामध्ये की सोडत नाही. ते सोडता आलं पाहिजे. जाऊन दे ना, काय बोलली ना, 2 दिवस डोक्यात ठेवत नंतर विसरून जा. विसरणार नाही कसंच. म्हणून काय होतं माहिती आहे, आतमध्ये मळ वाढत जातो, मग स्वच्छता होत नाही. म्हणून जीवन जगणं एकदम सोपं आहे. म्हणून मी सांगतो, द्या आणि सोडून द्या, दोनच गोष्टी करायच्या आयुष्यामध्ये, द्या आणि सोडून द्या. ज्या गोष्टी सोडून द्यायच्या ते सोडून द्यायला शिका, घेऊन बसू नका. माणसांमध्ये सुद्धा चेंज होत असतो. कालची
आज नसते, आज बदलते. अनुभवाने माणूस बदलत जातो ना. आणि जीवनविद्येमध्ये तर सगळे बदलतच आहेत, हो की नाही. काल जी होती ती आज बदललेली असते, हो की नाही. त्यामुळे काल काय बोलली असेल तर सोडून द्यायचं आपण आणि सतत जे चांगलं ते शोधत राहिलं पाहिजे. सद्गुरूने खूप गोष्ट सांगितली की चांगलं ते शोधायला पाहिजे. आपण चांगलं शोधत नाही. म्हणून कृतज्ञता हा जो विषय मी नेहमी मांडतो, या कृतज्ञतेला महत्त्व एकच आहे, ते म्हणजे चांगलं शोधण्यासाठी कृतज्ञता साधना आहे. आज मी संपूर्ण इकडे आल्यापासून चांगलंच बघतोय, सगळीकडे काय काय दिसते, सगळं चांगलं दिसतंय मला, समजलं ना. तर चांगलं दिसायला लागलं ना की समजायचं दृष्टी सुधारली आपली. दुसऱ्यांना चांगलं म्हटलं ते पण नाही सहन होत, जाऊन दे, आपण तर म्हणणार नाहीच, पण बाबा दुसऱ्यांना चांगलं म्हटलेलं पण सहन नाही होत. आपण कौतुक सहन पण केलं पाहिजे दुसऱ्याचं, आणि आपण पण दुसऱ्यांचं कौतुक केलं पाहिजे. एकच मंत्र लक्षात ठेव, बस एकच मंत्र आहे. बाकीचं जाऊन दे काही. ही प्रार्थना कशासाठी म्हणायची, त्याच्यासाठीच म्हणायची असते. प्रार्थना म्हणून आपल्यामध्ये बदल व्हायला पाहिजे. दुसऱ्यांचं भलं, सद्गुरूंनी सहज सांगितलेलं आहे की दुसऱ्यांचं भलं झाल्यानंतर त्याला बरं वाटतं. ज्याला बरं वाटतं तो खरा माझा शिष्य आहे, लक्षात ठेवायचं. करून बघा असं, म्हणजे कोणाचं भलं ऐकल्यानंतर बरं काय वाटतं आतमध्ये, आपणच चेक करायचं. खूप आनंद झाला, पास. थोडंसं ओके, अजून इम्प्रूव्हमेंटची गरज आहे. नाही, थोडंसं राहणार ना, एकदम कसं जाणार. तुम्हाला सांगतो, सद्गुरूंनी जे ॲक्शन आणि रिॲक्शन शिकवलं आहे ना, हे आपल्याला नीट समजलेलंच नाही आहे. ॲक्शन अँड रिॲक्शन, मल्टिप्लाय मॅग्निफाय सांगितलं आहे ना, हे आपल्याला नीट कळलेलंच नाही आहे. आपण जेवढं ॲक्शन चांगली करू तेवढं लोकांकडनं तुम्हाला रिॲक्शन मिळणार. जरा तुम्ही लोकांची स्तुती केली तर तुमची स्तुती होती सगळीकडनं, स्तुतीचा वर्षाव तुमच्यावर होईल. ही साधी गोष्ट अजून कळलेली नाही कर्मसिद्धांतामध्ये. हा जो कर्मसिद्धांत आहे ना, सगळ्यात महत्त्वाचा आहे. आयुष्य जीवन बदलून टाकणारा सिद्धांत आहे. सद्गुरूंनी हा जो सिद्धांत आपल्याला सांगितलेला आहे, कर्म करताना विचार करून कर, कोणालाही दुखवता कामा नये. दुसऱ्यांची मनं जपणं हाच खरा जप आहे. म्हणजेच दुसऱ्यांना आनंद देत राहायचं. आपण काय करतो माहिती आहे, आपण कुसकटं काढत बसतो सतत. आपण म्हणजे तुम्ही नाही, हां, तुम्ही सगळे चांगले आहात. ह्याचं त्याला जाऊन सांग, त्याचं त्याला जाऊन सांग, ह्याचं. त्यामुळे काय होतं माहिती आहे, एक लक्षात ठेवायचं, कोणीतरी आपल्याला येऊन दुसऱ्यांना सांगतो ना, तो तुमचं पण जाऊन सांगणार कोणाला, हे लक्षात ठेवायचं. उलट दुसऱ्यांना महत्त्व देण्यामध्येच खरी मजा आहे. मला तरी तसं आवडतं. दुसऱ्यांना महत्त्व द्यायला मला खूप आवडतं. आणि मला एखादी विचारलं ना, दिवसातनं तुम्ही काय करता, म्हटलं 7 दिवस एकच करतो, प्रत्येक क्षणाला दुसऱ्यांना आनंद कसा देता येईल एवढंच बघतो. बाकी ते सकाळी उठून अर्धा पाऊण तास जे डोळे मिडीत काय करायचं ते करा, पण दिवसभर काय करायचं हे महत्त्वाचं आहे. दिवसभर फक्त दुसऱ्यांना आनंद द्यायचा प्रयत्न करायचा. आता काही लोकांना आनंद दिला तरी त्याच्यातलं कुसपट काढायची सवय असते. अरे तो हसला का, काय बरोबर नाही की काय माझं, अरे असे लोक असतात, त्याचे काय बघायचं नाही. ते 2 दिवस करतील, पण नंतर त्यांना कळेल की याचा चेहराच हसरा आहे, हे कळेल नंतर. म्हणून प्रत्येक क्षणाक्षणाला, क्षण म्हणतोय असं नाही दिवसातनं एकदा दोनदा, प्रत्येक क्षणाला दुसऱ्यांना आनंद देण्याचा नुसता प्रयत्न करा. दुसऱ्यांना आनंद देण्याचा आपण फक्त प्रयत्न करा. त्याला आनंद होईल की नाही ते त्याचा प्रॉब्लेम आहे, आपला नाही. पण आपण जर क्षणाक्षणाला आनंद देण्याचा प्रयत्न केला तर तीच खरी दिव्य साधना आणि तोच खरा स्वानंद आहे, लक्षात ठेवायचं. पटतंय, वळणार की नाही आता. नाही, सगळे चांगलेच आहात, पण थोडं थोडं
असं म्हणून परत थोडं थोडं म्हणायचं. आता किती थोडं आहे ते तुम्ही ठरवा, कारण तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू